भाजी नसली तरी तोंडाची चव वाढवणारी आणि फक्त 5 मिनिटात बनणारी आज आपण मस्त चटपटीत आंबट गोड अशी कांद्याची चटणी बनवतोय। करायला खूप सोपी आहे, कोणीही बनवू शकाल, अगदी झटपट बनते। शिवाय आता उन्हाळा सुरू आहे तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला काही बनवायची इच्छा नसते आणि शिवाय तोंडाला चव पण नसते, तर काही वेगळं खायचं असेल तर तुम्ही सुद्धा ही चटणी ट्राय करून बघा। ही चटणी बनवण्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय। 1 वाटी शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाण्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगले आपल्याला भाजून घ्यायचे। एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, जास्त करपवायचे नाही, नाहीतर चटणीला करपल्याचा सुगंध येईल आणि चटणी खायला सुद्धा चांगली लागणार नाही। शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत, हे बघा। आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेऊया। यानंतर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे, या खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे घालूया आणि जाडसर याचा कूट करून घेऊया। शेंगदाण्याची मी सालं काढलेली नाहीत, गरज नाही सालं काढायची, तुम्हाला काढायची असेल सालं तर काढू शकता। चांगलं असं जाडसर याचा कूट करून घ्यायचा आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। हे बघा, दाण्याचा मस्त असा जाडसर मी कूट करून घेतलेला आहे। यानंतर आता चटणी बनवण्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे। मी एका कांद्याची चटणी बनवणार आहे। आता कांद्याचं साल आहे ते आपण असं काढून टाकूया। कांद्याचा जो मधला जाडसर भाग असतो ना, तो काढून टाकायचा असा कापून, कारण तो असतो कडवट, तो अजिबात घेऊ नये। आता नंतर साल काढल्यानंतर मधला भाग सुद्धा काढलेला आहे मी। आता हा कांदा आहे तो बारीक करून घेऊया। जास्त जाडा आपला कांदा चिरून नाही घ्यायचा आहे, बारीक कांदा आपण चिरून घेऊया। तुम्ही कांद्याची कशी चटणी बनवता तुमची रेसिपी सुद्धा मला शेअर करा, म्हणजे मी तुमच्या पद्धतीने पुढच्या वेळेस बनवण्याचा प्रयत्न करेन। कांदा असा चांगला बारीक कापून घेतलेला आहे, हे बघा। अगदी झटपट मंडळी ही चटणी बनवून तयार होते। भाजी बनवायचा कंटाळा आला असेल किंवा आवडीची भाजी नसेल तर तुम्ही ही झटपट कांद्याची चटणी बनवू शकता। कांदा मी बारीक चिरून घेतलाय। यानंतर आपण जो दाण्याचा कूट करून ठेवलेला होता तो घातलाय। इथे घालूया पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि त्यानंतर 1 चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर घातली आहे रंग येण्यासाठी। अर्धा चमचा इथे जिरं पावडर घातली आहे भाजलेली। यानंतर यामध्ये चव येण्यासाठी मी 1 चमचा चिंच आणि गुळाची चटणी घातलेली आहे। तुमच्याकडे ही चटणी नसेल तर इथे तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता। अर्ध्या लिंबाचा रस पिळून घाला, म्हणजे याला मस्त असा चटपटीतपणा येतो। आता ही चटणी घातल्यानंतर घालूया आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ। आता याला अजून मस्त खमंग आणि चटपटीतपणा येण्यासाठी आपण देणार आहोत याला फोडणी। फोडणी दिल्यामुळे ही चटणी ना अजून खायला खूपच मस्त लागते। फोडणी देणार आहोत तर यासाठी तेल गरम केलंय। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं। जिरं आणि मोहरीचा खमंग सुगंध यायला लागला की 4-5 मी लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या त्या घातल्यात। कढीपत्ता घालायचा, हिंग पावडर घालायची आणि ही मस्त खमंग फोडणी या चटणीवर घालायची। नेहमीच्या भाजीपेक्षा काही वेगळा पर्याय हवा असेल, तुम्हाला काही वेगळं करायची इच्छा असेल तर या पद्धतीने तुम्ही ही कांद्याची चटणी करून बघू शकता। खूप कमी साहित्यामध्ये बनते, शिवाय चवीला तर एकदम भारी लागते। नुसते या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता, भाजीची अजिबात गरज वाटणार नाही तुम्हाला। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। फोडणी मिक्स केली, त्यानंतर कोथिंबीर घातली। आता हे सुद्धा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण कांदा तर बराच वेळा खात असतो, पण कांद्यापेक्षा वेगळा प्रकार तुम्हाला हवा असेल तर एकदा ही चटणी नक्की बनवून बघा, नक्कीच सगळ्यांना आवडेल। चवीला वेगळी असल्यामुळे आपण यामध्ये चिंच गुळाची चटणी घातली, त्यामुळे ही चवीला थोडीशी वेगळीच लागते। तुम्ही सुद्धा करून बघा, कधी बघितली नसेल करून तर, आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। आजची मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि उन्हाळ्यातील तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे पुढच्या वेळेस मी ती बनवण्याचा प्रयत्न करेन। आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।